केंद्रीय मंत्री अमित शहांची आज संभाजीनगर येथे सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती जय्यत तयारी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते। संपूर्ण तयारी जी आहे ती अमित शहांच्या सभेची झालेली आहे। सायंकाळी 5 वाजता संभाजीनगरच्या सांस्कृतिक मराठा जे मैदान आहे त्या मैदानावरती ही सभा पार पडणार आहे आणि त्यासाठी ही सगळी तयारी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे। कुठेतरी लोकसभेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही या सभेला अत्यंत महत्त्व आहे, कारण भाजपने देखील या मतदारसंघावरती दावा केलेला आहे, तर शिंदे गटाकडून देखील दावा करण्यात येत आहे। त्यामुळे आता नेमका आता कोणत्या पक्षाला ही जागा जी आहे ती सुटणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र कुठेतरी राजकारण जे आहे ते तापू लागलेले आहे। आज संपूर्ण मराठवाड्याचा लक्ष आज अमित शहांच्या या सभेकडे असणार आहे। अमित शहा नेमकं काय बोलणार हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यापूर्वी आज जळगाव असेल किंवा अकोले असेल या ठिकाणी देखील अमित शहांची सभा जी आहे ती पार पडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण खबरदारी पोलिसांकडून देखील घेण्यात आलेली आहे। जागोजागी पोलीस बंदोबस्त देखील देण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलिसांचं लक्ष असणार आहे। आता नेमका अमित शहा आजच्या सभेत काय बोलणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन रवी साखरकर, कुणाल जायकर, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।